काल रात्री अभिनेता सैफ अली खान याच्या वांद्रे पश्चिम येथील या इमारतीमध्ये 12व्या मजल्यावरती चोर शिरलेला होता आणि चोरीच्या उद्देशाने शिरलेला असताना सैफ अली खान याची आणि त्या चोराची जी आहे ती झटापट झालेली आहे। या संपूर्ण झटापटीमध्ये चोराने चाकूने सैफ अली खान यांच्यावरती हल्ला केलेला होता आणि मध्यरात्री 3:30च्या सुमारास सैफ अली खान याला लीलावती रुग्णालयात आणलं गेलं। या संपूर्ण झटापटीच्या दरम्यान जवळपास 6 वार जे आहेत ते संपूर्ण सैफ अली खान यांच्यावरती करण्यात आलेले होते। खांद्यावर, मानेवरती, पाठीवरती अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्यावरती हे संपूर्ण हल्ले झालेले आहेत। आपण ही इमारत पाहू शकता। याच इमारतीच्या 12व्या मजल्यावरती सैफ अली खान यांचं घर आहे आणि या उच्चभ्रू परिसरामधली ही हायफाय सोसायटी आहे। या सोसायटीमध्ये सुरक्षा रक्षक आणि त्याचसोबतच सीसीटीव्ही कॅमेऱ्याची ही संख्या देखील मोठ्या प्रमाणात असताना, एवढं सुरक्षेचं मोठं कवच कुंडल असताना तरी देखील हा चोर जो आहे तो सैफ अली खान यांच्या घरामध्ये शिरतो आणि त्यानंतर चोरीच्या उद्देशाने गेलेला असताना त्या ठिकाणी सैफ अली खान आणि तो चोर यांची बाचाबाची होते। या सगळ्या घटनेच्या प्रकरणानंतर आता मुंबई पोलीस जे आहे ते या सगळ्या घटनेचा तपास घेताना आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या आपण या संपूर्ण आजूबाजूच्या परिसरामध्ये आहोत, या इमारतीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये, आणि पोलीस जे आहेत ते या ठिकाणी पसरलेले आहेत आणि पोलीस जे आहेत आरोपीचा शोध घेण्याकरता आणि त्याचसोबतच ही घटना कशी घडली या सगळ्या संदर्भात आता चौकशी जी आहे ती आजूबाजूच्या परिसरामध्ये घेताना पाहायला मिळत आहेत। आणि ह्या संपूर्ण परिसराला जे आहे एखाद्या छोट्या छावणीचं स्वरूप जे आहे ते प्राप्त झालेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गुन्हे शाखेच्या पोलिसांची जवळपास 7 पथकं जी आहेत ती या चोराला पकडण्याकरता तयार करण्यात आलेली आहे आणि त्यापैकी एक टीम जी आहे ती मुंबईच्या बाहेर गेलेली आहे। गुन्हे शाखेचे पोलीस जे आहेत त्या घटनेचा अत्यंत कसून आता अधिकचा तपास जो आहे तो करताना पाहायला मिळतात, कारण की या संपूर्ण सैफ अली खान यांच्या घरामध्ये काम करत असलेली जी महिला आहे त्या महिलेनेच या चोराला आतमध्ये इमारतीमध्ये येण्याच्या संदर्भात काही मदत केली होती का, आणि त्याचसोबत सैफ अली खान यांच्या घरामध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांचा देखील मोबाईल पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आला आणि त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे। कारण की प्राथमिकदृष्ट्या पोलिसांनी ज्यावेळेस या संपूर्ण इमारतीची तपासणी केली त्यावेळेस कोणी जबरदस्तीने या इमारतीमध्ये घुसलं नसल्याचं जे स्पष्ट आहे ते पोलिसांकडून करण्यात आले। त्यामुळे कोणाच्या परवानगीने किंवा संमतीने तो चोर जो आहे तो या इमारतीच्या 12व्या मजल्यापर्यंत सैफ अली खान यांच्या घरामध्ये पोहोचलेला होता का, या सगळ्या संदर्भाची चौकशी सध्या पोलिसांकडून केली जाते। हा संपूर्ण इमारतीच्या आजूबाजूचा परिसर आहे। या इमारतीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये लहानशी एक झोपडपट्टी वस्ती देखील आहे आणि आजूबाजूला काही इमारती देखील आहेत। या संपूर्ण परिसरामध्ये या ठिकाणी आपण पाहू शकतो की पोलीस जे आहेत, जे गुन्हे शाखेचे पोलीस आहेत, जे खरं तर पोलिसांच्या गणवेशात नसतात, ते पोलीस जे आहेत गुन्हे शाखेचे ते या सगळ्या गोष्टीचा तपास घेताना पाहायला मिळतात। ठिकठिकाणी त्यांची पथकं जी आहेत ती आता शोध घेताना पाहायला मिळत आहेत आणि अशी जवळपास 7 पथकं जी आहेत ती आता निर्माण करण्यात आलेली आहे आणि त्यांच्याकडनं या सगळ्या गुन्ह्याच्या संदर्भात आता अधिकचा तपास जो आहे तो या ठिकाणी होताना आपल्याला सध्या तरी पाहायला मिळत आहे। जर्नलिस्ट प्रेम म्हात्रेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।